नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अजित पवारांनी माझी लाडकी बहीण योजना सादर केली तेव्हा लोकांना असं वाटलं की माझी लाडकी बहीण योजना सादर करावी तर कोणी, थेट अजित पवारांनीच. अजित पवारांची बहीण किती लाडकी आहे ते या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या लक्षात आलंच. पण हा मुद्दा सोडून द्या. ज्या प्रकारे अर्थसंकल्पामध्ये अजित पवारांनी मुद्दे मांडले, ज्या प्रकारची आश्वासनं दिली, आश्वासनांचा पाऊस पडला आणि अर्थातच त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता तो विधानसभा निवडणूक तोंडावर आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काहीतरी केलं पाहिजे. पण त्यामध्ये माझी लाडकी बहीण एवढाच एक मुद्दा नाही, बाकी सगळ्या अनेक गोष्टीत मी त्याचा थेट उल्लेख करत नाही. पण मुद्दा असा आहे की महिला हा एकूण आत्ता केंद्रबिंदू आहे हे लक्षात आलेलं आहे महायुतीच्या, भाजपच्या, अजित पवारांच्या. महिलांची मतं जर आपल्याकडे आली तर आपल्याला बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. आणि हे भाजपनं बघितलं मध्यप्रदेशमध्ये. मध्यप्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना, लाडली बहीण योजना जी आली त्याचा फायदा शिवराज सिंग चौहानांना आणि भाजपला मोठ्या प्रमाणात झाला. एकूणच महिलांना जरा अशा प्रकारच्या योजना दिल्या पाहिजेत की ज्यामुळे महिलांची मतं आकृष्ट होतील. महिलांची मतं ही बऱ्यापैकी एकसंध पद्धतीने, एक गठ्ठा पद्धतीने आपल्याकडे येऊ शकतात. बिहारमध्ये सुद्धा नितीश कुमारांना याचा फायदा झाला होता. म्हणजे नितीश कुमारांना जेव्हा सुरुवातीला चांगली मतं, चांगल्या जागा मिळाल्या तेव्हा त्यांच्या टर्ममध्ये सर्वाधिक त्यांना फायदा झाला होता तो प्रामुख्याने महिलांचा. महिलांची मतं निर्णायक ठरतात आणि ही मतं आपल्याकडे आली पाहिजेत असं आता बऱ्यापैकी सगळ्याच राजकीय पक्षांना वाटू लागलेलं आहे आणि तशी चर्चा सगळ्यांनीच सुरू केलेली आहे. म्हणजे राहुल गांधींनी सुद्धा जे काही त्यांची खटाखट योजना आहे त्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने तरुणांसोबत महिला होत्याच. महिला महत्त्वाच्या आहेत आणि आता काय झालंय की तर महिला बऱ्यापैकी वोकल झालेल्या आहेत. महिला बोलतात. महिला निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या असतात आणि महिला घरामध्ये सुद्धा मत कोणाला द्यायचं याच्या अनुषंगानं ओपिनियन मेकर असतात. शिवाय महिलांचं काय होतं की महिला बऱ्यापैकी बोलतात, त्यामुळे एकूणच एक महिला अन्य महिलांना सांगते आणि मग त्या महिलांमध्ये ती चर्चा होते. त्यामुळे महिलांना एखादी योजना आवडली, महिलांना एखादं सरकार आवडलं, महिलांना एखादी कल्पना आवडली तर महिला त्या बऱ्यापैकी ती चर्चा करतात, व्हायरल करतात आणि मग त्याचा आपल्याला फायदा होतो असा साधारणपणे समज बऱ्याच राजकीय पक्षांचा दिसतोय आणि तशी तयारी अनेकांनी केलेली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ते जाणवलं आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सुद्धा प्रामुख्याने विरोधी पक्ष सुद्धा महिलांशी अधिक संवाद करतायत, महिलांशी बोलतायत. सगळ्या पक्षांच्या महिला विंग्स ह्या बऱ्यापैकी सज्ज झालेल्या आहेत, त्या कार्यरत झालेल्या आहेत आणि सत्ताधारी पक्ष तर अर्थातच सत्तेचा उपयोग करून महिलांची मतं आपल्याकडे यावीत यासाठी प्रयत्न करतायत. त्यामुळे महिला हा प्राधान्याचा मुद्दा आहे, हे खरंच आहे. आपल्या लक्षात आलं असेल की जेव्हा नारी शक्ती वंदना विधेयक नरेंद्र मोदींनी ठेवलं संसदेच्या सभागृहामध्ये तेव्हा सुद्धा महिलांना 33% आरक्षण लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, संसदेमध्ये, विधिमंडळामध्ये ही जी कल्पना पुढे आली त्यामध्ये सुद्धा मुद्दा हाच होता की लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपण हे जाहीर करतो आहोत, त्याचा फायदा होईल आणि महिलांना त्यामुळे असं वाटेल की हे सरकार आपलं आहे. त्यामुळे महिला महत्त्वाच्या आहेत. हा मुद्दा आत्ता बऱ्यापैकी पुढे येतोच आहे. तुम्ही गंमत बघा, म्हणजे महाराष्ट्रामध्ये पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला झाल्या. म्हणजे आम्ही कायम असं म्हणत होतो की महाराष्ट्राला महिला पोलीस महासंचालक कधी मिळणार. रश्मी शुक्ला आल्या, त्या कशामुळे आल्या तो मुद्दा वेगळा, पण रश्मी शुक्ला या महिला पोलीस महासंचालक झाल्या. पोलीस महासंचालक झालेली पहिली महिला ही रश्मी शुक्ला ठरली. हा निर्णय जाणीवपूर्वक महायुती सरकारनं घेतला. आता सुजाता सौनिक हे या मुख्य सचिव झालेले आहेत राज्य सरकारच्या. चीफ सेक्रेटरी हे पद सुद्धा आतापर्यंत महिलेकडे नव्हतं. म्हणजे महिलेकडे CS महिला नव्हती, महिला पोलीस महासंचालक नव्हती. ही दोन्ही पदं आत्ता दिलेली आहेत. आणि मला आठवतं म्हणजे लोकमतनं काही दिवसांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी म्हणूया आपण, 1-2 वर्षांपूर्वी साधारणपणे एक नागपूरमध्ये एका परिसंवादाचं आयोजन केलेलं होतं लोकमत सखी मंचाच्या वतीनं. आणि त्या कार्यक्रमामध्ये काही महिला नेत्यांशी मीच बोललो होतो. परिसंवाद होता आणि सूत्रसंचालन मी करत होतो. तर मी त्यावेळी असा प्रश्न विचारला होता किंवा तो परिसंवादाचा विषयच हा होता की महिला मुख्यमंत्री कधी होणार. आणि खरं म्हणजे तेव्हा चित्रा वाघ होत्या, तेव्हा रुपाली चाकणकर होत्या, सुषमा अंधारे होत्या. चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर तेव्हा वेगवेगळ्या पक्षांमध्ये होत्या, त्यामुळे त्यांची चांगली जुगलबंदी रंगली होती तेव्हा. आता दोघी एकाच पक्षात नाही थेटपणे, अगदी सोबत आलेले आहेत मात्र. पण तेव्हा एक जाणीवपूर्वक IAS अधिकाऱ्यांना पण आम्ही बोलावलं होतं आणि त्यांना असं म्हटलं की बाकी सोडून द्या, CS महिला का नाही, पोलीस महासंचालक महिला का नाही.
की मीरा बोरवणकर या खरं म्हणजे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक होतील अशी चर्चा होती तेव्हा, पण त्याला नाहीच शक्य झालं. तर महिला पोलीस महासंचालक नाही, महिला CS नाही आणि महिला मुख्यमंत्री नाही. आता या 2 गोष्टी झालेल्या आहेत. महिला पोलीस महासंचालक झालेले आहेत, महिला मुख्य सचिव झालेले आहेत. आता महिला मुख्यमंत्री कोण होणार हा मात्र मुद्दा महत्त्वाचा आहे. अद्यापही महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री असू नये हे खरं म्हणजे फार आश्चर्यकारक आहे. खरं म्हणजे अगदी अगदी साधारणपणे ज्यांना अविकसित वगैरे मानलं जातं अशा राज्यांना सुद्धा महिला मुख्यमंत्री मिळाले. त्यामध्ये बिहारचा उल्लेख करावा लागेल, अनेक राज्य, उत्तर प्रदेश आहे. तर बिहार उत्तर प्रदेशमध्ये जे होतं, अगदी छोट्या छोट्या राज्यांमध्ये जे होतं, ते महाराष्ट्रामध्ये मात्र महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री का नाही हा प्रश्न कायम विचारला जातो, सांगितला जातो. त्या तपशिलात मी फार जात नाही, पण एक मुद्दा मात्र मला फार महत्त्वाचा वाटतो जो सांगितला पाहिजे मुद्दाम, तो असा की आता महाराष्ट्रामध्ये महिला मुख्यमंत्री करण्याच्या अनुषंगानं बऱ्यापैकी पावलं पडू लागलेत असं मला वाटतं. साधारणपणे या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळू शकते असं मला निश्चितपणे आता वाटू लागलेलं आहे. महिला मुख्यमंत्री मिळू शकते, त्या दिशेनं बऱ्यापैकी राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे. सगळे राजकीय पक्ष आपल्या विमेन केडरला अधिक कार्यरत करतायत, अधिक सक्रिय करतायत आणि महिला चेहरा जर मुख्यमंत्री पदाचा असेल तर प्रामुख्यानं महिला तो फार प्रेमानं स्वीकारतील, त्यांना आपला चेहरा असं वाटेल, त्यांना आपुलकी वाटेल त्या चेहऱ्याविषयी. आणि जे पुरुष चेहरा आला की ज्या प्रकारचं एक नकारात्मक वातावरण अलीकडच्या काळात तयार झालेलं आहे, त्याच्याऐवजी महिला चेहरा जर आला तर तो चेहरा मुख्यमंत्री पदाचा चेहरा होऊ शकतो. आणि मुख्य म्हणजे त्याच्यामुळे त्या चेहऱ्यामुळे एक थोडीशी एक जी काही सरकारबद्दलची जी नकारात्मकता असते ती नकारात्मकता सुद्धा कमी होऊ शकते त्या चेहऱ्यामुळे. असा प्रयत्न आता बऱ्यापैकी राजकीय पक्ष करतायत, त्यांच्या ज्या चर्चा होत आहेत त्यातून हे जाणवत आहे. आता काय होईल माहिती नाहीये. लोकसभा निवडणुकीचा निकाल जो लागलाय तो निकाल तसाच लागला विधानसभा निवडणुकीला. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊ शकतं. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? संजय राऊतांनी सांगितलंय की मुख्यमंत्री पदाचा चेहरा अगोदरच घोषित करा तर फायदा होऊ शकतो. मुख्यमंत्री पदाचा चेहरा अगोदर घोषित केला नाही तर फटका बसू शकतो. असं म्हणताना संजय राऊतांना अर्थातच उद्धव ठाकरे हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करावं असं म्हणणं आहे त्यांचं. पण मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंना एकूण असणारं मास अपील मोठंच आहे, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. पण मुळात आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे आणि कुठल्याही चेहऱ्यावर निवडणूक लढवण्यापेक्षा सुद्धा अगोदर निवडणूक होणं, त्यामध्ये आमदार निवडून येणं आणि मग त्या ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत, ज्याला बहुमत मिळालेलं आहे त्याने मग मुळामध्ये असा दावा करणं आणि ज्या आघाडीला बहुमत मिळेल त्या आघाडीमध्ये ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील त्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळणं हे स्वाभाविक आहे. एकनाथ शिंदे हा अपवाद खरं म्हणजे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद यावेळी दिलं गेलं, त्याला बरीच कारणं होती, पण साधारणपणे ज्याला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत त्याला मुख्यमंत्री व्हावं हा साधारण एक प्रघात आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद गेलं, कारण शिवसेनेला तेव्हा सर्वाधिक जागा होत्या आमदारकी विधानसभा निवडणुकीमध्ये. शिवसेनेकडे 56 आमदार होते, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54 होते. त्यामुळे अर्थातच ती जागा जी आहे ती जागा त्यांना मिळणं स्वाभाविक होतं मुख्यमंत्रीपदाची. आणि मग उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावं अशी कल्पना पुढे आली. शरद पवारांनी ही कल्पना मांडली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्याचा पश्चाताप शरद पवारांना झाला का माहिती नाहीये, पण शरद पवारांनी जे त्यांचं आत्मचरित्र आहे त्या आत्मचरित्रामध्ये मात्र हा उल्लेख केलेला आहे. लोक माझ्या सांगतीमध्ये हा जे सुधारित आवृत्ती आहे त्याच्यामध्ये हा उल्लेख केलेला आहे की त्यांना एकूण उद्धव ठाकरेंच्या बरोबर की त्यांचे संबंध नक्की कसे होते तो आता मुद्दा नाही आहे. पण आता दिसतंय असं की एकूण लोकसभा निवडणुकीला चा निकाल आपण जर गृहीत धरला आणि साधारणपणे विधानसभा निवडणुकीत असा निकाल लागेल म्हणून महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील असं म्हणायचं असेल तर मग लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा ज्या मिळाल्या त्या काँग्रेसला. काँग्रेसच्या जागा लढवल्या 17 आणि 14 जागा जिंकल्या विशाल पाटलांसह. 17 पैकी 14 जागा हा स्ट्राईक रेट फार मोठा आहे. दुसरा जो आहे तो अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस 10 पैकी 8 आणि मग उद्धव ठाकरे 21 पैकी 9. समजा काँग्रेसला या प्रकारे, बरं काँग्रेसची गंमत अशी की काँग्रेसला सगळीकडेच मास बेस आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आपण किती म्हटलं तरी शेवटी त्यांच्या काही भौगोलिक मर्यादा आहेत. काही विशिष्ट जिल्ह्यांपुरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. जरी त्यांनी यावेळी वर्ध्यामध्ये सुद्धा यश मिळवलं, बीडमध्ये पण यश मिळवलं, हे जरी खरं असलं तरी सुद्धा एकूण मर्यादा आहे हे मान्य केलं पाहिजे. शिवसेनेला मुंबई कोकण इकडे जरी असलं तरी सुद्धा त्यांची पण एक मर्यादा आहे. काँग्रेस मात्र साधारणपणे सगळीकडेच काँग्रेसला चांगल्या जागा मिळू शकतात विधानसभा निवडणुकीमध्ये. एक दिसतंय असं की विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा मागू शकतं आणि काँग्रेसनं सर्वाधिक जागा मागितल्या पाहिजेत. पण दोन्ही निकषांवर. पहिला निकष जो आहे तो आत्ता सर्वाधिक आमदार हे काँग्रेसकडे आहेत. ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाहीत, ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे पण नाहीत.
क्रमांक 1. क्रमांक 2, या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगला स्ट्राईक रेट हा काँग्रेसचा आहे. आणि तिसरा, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, तर काँग्रेसनं सर्वाधिक जागा मागाव्यात याच्यामध्ये काही गैर नाहीये. महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना काँग्रेसनं अगदी उपमुख्यमंत्री पद सुद्धा मागितलं नव्हतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले, उपमुख्यमंत्री अजित पवार झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे, तेव्हा काँग्रेसनं उपमुख्यमंत्री पद सुद्धा मागितलं नाही. तेव्हा फक्त विधानसभेचं अध्यक्षपद मागितलं होतं. नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष झाले आणि जेव्हा खरी गरज होती तेव्हा निर्णायक क्षणी नाना पटोलेंनी राजीनामा दिला. एनिवे, तो मुद्दा वेगळा. तर काँग्रेसला सर्वाधिक जागा काँग्रेस मागू शकतं आणि काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळू शकतात. त्यामुळे काँग्रेस हा महाविकास आघाडीतला विधानसभा निवडणुकीनंतरचा सगळ्यात मोठा भाऊ असेल असा माझा अंदाज आहे. तसं असेल तर काँग्रेसला महिला मुख्यमंत्री, काँग्रेस अर्थातच त्या दिशेने विचार करू शकते. काँग्रेसची एकूणच ही मानसिकता आहे, या प्रकारे विचार करण्याची काँग्रेसची पद्धत आहे. आणि एकूण राहुल गांधींचा स्वभाव बघता राहुल गांधी काहीतरी वेगळा प्रयोग मुख्यमंत्री पदाच्या अनुषंगाने करतील असं मला अगदी प्रकर्षाने वाटतं. त्यामुळे जे नेहमीचे मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात दावेदार असतात त्यापेक्षा वेगळा विचार काहीतरी केला जाईल. आणि सुदैवाने, म्हणजे राहुल गांधींच्या सुदैवाने, तसा काँग्रेसचा एकच चेहरा असं नाही आहे. ज्याप्रमाणे शिवसेना म्हटलं की उद्धव ठाकरे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस म्हटलं की शरद पवार, तसं काँग्रेस म्हटलं की अमुकच चेहरा आहे असं काँग्रेसचं नाही आहे. त्यामुळे याच चेहऱ्याला मुख्यमंत्री केलं पाहिजे असं काही फार होणार नाही. पण त्या केसमध्ये मुख्यमंत्री पद महिलेकडे जाऊ शकतं का, तर मला असं वाटतं की जाऊ शकतं. मागच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या 2 महिला मंत्री होत्या, वर्षा गायकवाड होत्या आणि अर्थातच यशोमती ठाकूर होत्या. आता वर्षा गायकवाड केंद्रात गेलेल्या आहेत, त्या लोकसभेमध्ये खासदार आहेत. यशोमती ठाकूर हे नाव मुख्यमंत्री पदासाठी येऊ शकतं असं मला वाटतं. म्हणजे अनेक कारण आहेत. पहिलं कारण असं की यशोमती ठाकूरांनी अगदी आत्ताचा विचार केला तर लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचं यश मिळवून दिलं पक्षाला, म्हणजे अमरावतीमध्ये नवनीत राणांचा पराभव, बळवंत वानखेडे खासदार होणं, हे जे घडू शकलं ते अर्थातच यशोमती ठाकूर यांची व्यूहरचना, या तडफेनं त्यांनी काम केलं आणि एकूणच राज्यभर त्या काम करत होत्या. पण एकूणच त्या तडफदार नेत्या आहेत, त्या मंत्री म्हणून सुद्धा त्यांचं काम जे होतं ते महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. तर महाराष्ट्राला ठाऊक असणारी एक चांगली मंत्री, चांगली महिला नेत्या म्हणून त्यांचा परिचय आहे, लोकांना ठाऊक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या थेट राहुल गांधी ब्रिगेडच्या मानल्या जातात. काँग्रेसमध्ये जे राहुल ब्रिगेड आजही उल्लेख केला जातो की या राहुल ब्रिगेडच्या आहेत, हा राहुल ब्रिगेडचा आहे वगैरे, त्या थेट राहुल गांधी ब्रिगेडच्या मानल्या जातात. हा एक त्यातला भाग आहे. पुढचा मुद्दा असा आहे की शिक्षित आहेत, लॉयर आहेत, उत्तम मराठी, उत्तम इंग्रजी, उत्तम हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे, चांगली मांडणी करू शकतात, प्रभावी व्यक्तिमत्व आहे, विदर्भातले आहेत. तो जो एक मुद्दा असतो की विदर्भाला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे. आणि काँग्रेसचे एकूणच हे बघितलं पाहिजे की काँग्रेसचा सर्वाधिक कौल जो मिळतोय तो विदर्भामध्ये मिळतोय. तर विदर्भातल्या आहेत यशोमती ठाकूर, त्यामुळे सुद्धा त्यांचं नाव पुढे येऊ शकतं. आणि मला असं वाटतं की बाकी कुठल्याही नावापेक्षा, म्हणजे काँग्रेसकडे मी म्हटल्याप्रमाणे वर्षा गायकवाडांसारखा एक चांगला चेहरा आहे, प्रणिती शिंदेसारखा सुद्धा चांगला चेहरा आहे. तर काँग्रेसकडे चेहरे नाहीत असं नाही आहे. उलट पक्षी या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसचे चांगले चेहरे उभे केले. प्रतिभा धानोरकर खासदार झाल्या, प्रणिती शिंदे खासदार झाल्या. तर मला असं वाटतं की असे चेहरे काँग्रेसकडे आत्ता चांगले आहेतच. पण त्यामध्ये यशोमती ठाकूर या कदाचित बाजी मारू शकतात आणि त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात असं मला वाटतं, जर महाविकास आघाडी सरकार आलं आणि त्यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या तर. समजा असं नाही घडलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या, ही शक्यता अगदीच नाकारता येत नाही. कारण सर्वाधिक स्ट्राईक रेट त्या अर्थानं टेक्निकली हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच होता लोकसभा निवडणुकीमध्ये, आणि त्याही तशा तुलनेनं कमी जागा लढवून सर्वात कमी जागा लढवल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं, सर्वाधिक जागा लढवल्या अर्थातच शिवसेनेनं, मग काँग्रेसनं, मग राष्ट्रवादी काँग्रेसनं बऱ्यापैकी जागा लढवल्या आणि त्यांच्या चांगल्या जागा जिंकून आल्या आणि सर्वाधिक जागा जिंकलेल्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे सुद्धा अर्थातच त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी येऊ शकते. आणि त्या केसमध्ये महिला मुख्यमंत्री, म्हणजे आपल्याला माहिती आहे की शरद पवार हे एकूणच महिलांचं धोरण जे महाराष्ट्रामध्ये आलं, महिला आरक्षण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आलं, अशा सगळ्या अनुषंगानं शरद पवार यांची भूमिका किती निर्णायक होती, त्यांनी ते निर्णय घेतले. त्यामुळे शरद पवारांची ही भूमिका सर्वज्ञात आहे, सर्वश्रुत आहे. म्हणजे अगदी एका मुलीवर थांबणं हा निर्णय त्या कालावधीमध्ये किती कठीण होता तो शरद पवारांनी घेतला. एवढंच नव्हे, एका मुलीवर थांबल्यानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया ही पत्नीनं न करता स्वतः करण्याचा निर्णय, म्हणजे नसबंदी शस्त्रक्रिया शरद पवारांनी स्वतःवर करून घेतली. म्हणजे हे आपण नेहमीच म्हणत असतो की बाळंतपण हे महिलाच करू शकते, ते पुरुषाला शक्य नाही, बायोलॉजिकली ते काही शक्य नाही आहे.
त्यामुळे हे खरंच आहे की बाळंत राहणं हे महिलेला शक्य आहे, मूल जन्माला घालणं हे महिलेला शक्य आहे, पण त्यानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया ही महिलेवरच लादण्यापेक्षा पुरुष सुद्धा करून घेऊ शकतो. नसबंदी शस्त्रक्रिया पुरुष करून घेऊ शकतात, पण नसबंदी शस्त्रक्रियांचं प्रमाण आपल्याकडे किती आहे? 1 ते 1.25% सुद्धा नाही. एवढं कमी प्रमाण आपल्याकडे पुरुषांच्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियांचं आहे आजही आहे. अशा वेळी त्या कालावधीमध्ये शरद पवारांनी सुप्रिया सुळे एकुलती एक मुलगी आणि एकुलती एक मुलीनंतर थांबायचं आणि तेही थांबताना नसबंदी करून घ्यायची स्वतःवर. त्यामुळे शरद पवारांच्या महिलाविषयक धोरणाबद्दल काही शंकाच नाही आहे. अनेक महिलांना शरद पवारांनी संधी दिलेली आहे. फौजिया खान, वंदना चव्हाण यांच्यापासून ते सक्षना सलगर, डॉक्टर आशा मिरगे, अशी अनेक नावं सांगता येतील. विद्या चव्हाण हे फार महत्त्वाचं नाव आहे. अशी अनेक नावं सांगता येतील. रुपाली चाकणकर आज अजित पवारांच्या सोबत असल्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा आताही असल्या तरी सुद्धा रुपाली चाकणकर या शरद पवारांच्याच या सगळ्या राजकारणामुळे पुढे आलेले आहेत. तर अशा अनेक नावं सांगता येतील. चित्रा वाघ सुद्धा इव्हन आज ज्या चित्रा वाघ या भाजपच्या फायर ब्रँड नेत्या झालेल्या आहेत, किंवा आज ज्या रुपाली चाकणकर या अजित पवार गटाच्या महत्त्वाच्या नेत्या झालेल्या आहेत, ह्या दोघीही मुळात घडल्या त्या शरद पवारांच्याच या स्कूलमध्ये. त्यामुळे हे होऊ शकतं का? होऊ शकतं. त्या केसमध्ये शरद पवारांकडे आत्ता तसा चेहरा कोणी आहे का माहिती नाही. कारण मुख्यमंत्री पदाचा चेहरा जर व्हायचा असेल तर सुप्रिया सुळे हे एक नाव असू शकतं. आणि अनेकांना असं वाटतं की सुप्रिया सुळेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं. महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळावी यासाठी सुप्रिया सुळेंना केंद्रातून राज्यात बोलावलं जाऊ शकतं आणि त्या मुख्यमंत्री होऊ शकतात. पण जर महिला मुख्यमंत्री असा मुद्दा पुढे आला तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे दुसरा काही फार मोठा पर्याय नाही आहे. सुप्रिया सुळेंनी आत्तापर्यंत कुठलंही मंत्रिपद स्वीकारलेलं नाही आहे. त्या केंद्रामध्ये लोकसभेमध्ये खासदार आहेत. चौथी टर्म आहे. राज्यसभेवरही पूर्वी होत्या. त्यामुळे खासदार म्हणून त्यांची कारकीर्द प्रदीर्घ आहे त्या अर्थानं, पण त्या कधी मंत्री नव्हत्या. त्यांनी कधी मंत्रिपद सांभाळलेलं नाहीये. पण त्यांना अचानकपणे मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं का माहिती नाहीये, पण ते एक नाव पुढे येऊ शकतं. शिवसेनेमध्ये समजा असा मुद्दा पुढे आला की महिलेला स्थान द्यायचंय, तर मला माहिती नाही, पण रश्मी ठाकरे हे नाव येण्याची शक्यता अजिबातच नाकारता येत नाही. एकूणच उद्धव ठाकरेंच्या सगळ्या व्यूहरचनांमध्ये रश्मी ठाकरेंचा रोल काय आहे, रश्मी ठाकरेंची भूमिका काय आहे, हे उद्धव ठाकरेंना जवळून ओळखतात. ज्यांना शिवसेना फार जवळून माहिती आहे त्यांना माहिती आहे की रश्मी ठाकरेंची भूमिका काय असते. रश्मी ठाकरे कधीच पडद्यावर येत नाहीत, पण पडद्यामागे त्या किती महत्त्वाच्या असतात. त्यामुळे रश्मी ठाकरे या उद्या मुख्यमंत्री झाल्या तरी आश्चर्य वाटणार नाही. हे सगळे कल्पनेचे पतंग आहेत. पण मला असं वाटतं की महिला मुख्यमंत्री होण्याच्या अनुषंगानं चर्चा सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. सगळे राजकीय नेते त्या अनुषंगानं आत्ता बोलत आहेत आणि महत्त्वाचे नेते त्या संदर्भात चर्चा करतायत. हे मी ऐकलेलं आहे. खात्रीनं मी सांगू शकतो की येणाऱ्या याच्यामध्ये महिला मुख्यमंत्री असावी असाच प्रयत्न खरं म्हणजे महायुतीमध्ये सुद्धा होऊ शकतो. आता महायुतीकडे तसे नेत्या कोण आहेत हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर भाजपकडे तशा अर्थानं आत्ताही जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळामध्ये भाजपची कुणी महिला मंत्री नाही आहे. त्यामुळे भाजपकडे त्या अर्थानं महिला म्हणून चेहरा कुणी आहे का हे बघितलं पाहिजे. पण महिला चेहरा जर आला तर आपोआपच बाकी सगळ्या चेहऱ्यांबद्दलचे किंवा पक्षीय सुद्धा मतभेद आहेत ना थोडे गळून पडतात असे कोण दिसतं. म्हणजे आता जे एकनाथ शिंदेबद्दल, देवेंद्र फडणवीसांबद्दल, अजित पवारांबद्दल जे काही मत असेल त्यापेक्षा एक वेगळं मत तयार होऊ शकतं. हे लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा महिला चेहरा येतो. तर महिला चेहरा हा अर्थातच वेगळा चेहरा ठरू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की असा विचार भाजप सुद्धा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या केसमध्ये भाजपकडे कोण उमेदवार असतील किंवा कोण चेहरा असेल हे पाहायला पाहिजे. आणि आपण बघितलंय की मध्य प्रदेशमध्ये, छत्तीसगडमध्ये, राजस्थानमध्ये अगदी नवख्या लोकांना सुद्धा भाजपनं म्हणजे पहिल्यांदाच आमदार आणि थेट मुख्यमंत्री असं पण भाजपनं केलेलं आहे. त्यामुळे भाजप हे करणार नाही असं नाही की एखाद्या महिलेला त्या अर्थानं अनुभव कमी आहे किंवा ती यापूर्वी मंत्री नव्हती म्हणून तिला मुख्यमंत्री केलंच जाणार नाही असे काही म्हणण्याचं कारण नाही. होऊ शकतात. अजित पवारांना मुळात जागा जास्त मिळतील असं काही मला वाटत नाही. एकनाथ शिंदेंना सुद्धा जागा जास्त मिळतील भाजपपेक्षा असं वाटत नाही. पण लोकसभेचा निकाल बघता ती शक्यता नाकारता पण येत नाही. तर त्या केसमध्ये एकनाथ शिंदेंकडे असा कोण चेहरा असेल ते पण बघितलं पाहिजे. अरे हो, मी विसरलोच. डॉक्टर नीलम गोऱ्हे आता ह्या शिंदे सेनेसोबत आहेत आणि त्या विधान परिषदेचे उपसभापती आहेत. प्रदीर्घ काळ आमदार आहेत, प्रवक्ते आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की डॉक्टर नीलम गोऱ्हे हा एकनाथ शिंदे गटाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतो. मला एकूण असं दिसतंय की साधारणपणे महिला मुख्यमंत्री असावी, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा महिला असावा असा प्रयत्न बऱ्यापैकी होऊ शकतो. मी म्हटल्याप्रमाणे त्याला सगळेच अर्थात विचार केला जाईल. ज्याप्रमाणे यशोमती ठाकूरांचा विचार करताना मी असं म्हटलं की त्या शिक्षित आहेत, महिला आहेत, विदर्भातल्या आहेत, जात त्यांच्या बाजूने आहे, जातीय समीकरणांच्या अनुषंगाने सुद्धा त्या अगदी बरोबर बसतात. त्यामुळे अशा प्रकारे
जर विचार केला गेला तर महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणं ते अशक्य नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे महिला पोलीस महासंचालक महाराष्ट्राला मिळालेली आहे, महिला मुख्य सचिव महाराष्ट्राला मिळालेली आहे. आपली लाडकी बहीण योजना आता महाराष्ट्रामध्ये बरीच गाजते आहे. अशा वेळी महिला मुख्यमंत्री झाली तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. किंबहुना ती व्हावी अशीच मागणी महाराष्ट्राची आहे की कुठला पक्ष कुठला का असेना पण महिलेला मुख्यमंत्री केलं पाहिजे. पण महिलेला मुख्यमंत्री करताना केवळ महिला म्हणून मुख्यमंत्री केलं जाऊ नये. त्या क्षमतासुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. ज्यांचा मी मगाशी उल्लेख केला त्या क्षमता पण पाहिजेत. त्या क्षमतांचा विचार पण केला पाहिजे. केवळ टोकन म्हणून तुम्ही जर काही कोणाला मुख्यमंत्री केलं की केवळ महिला आहे, आदिवासी आहे म्हणून राष्ट्रपती केलं, म्हणून अमुक केलं, म्हणून असं करून चालत नाही. शेवटी मुख्यमंत्री पद हे कार्यकारी पद आहे आणि मुख्यमंत्री पदावरची व्यक्ती ही सिम्बॉलिक असता कामा नये, ती तेवढी सक्षम पण असली पाहिजे. हा पण मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. माहीत नाही का, पण मला असं वाटतं की महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही म्हणाल की हे सगळे कल्पनेतले पतंग आहेत, खयाली पुलावा आहे, काय मला माहिती नाही आहे. पण या सगळ्या पुरुषी राजकारणाच्या सगळ्या याच्यामध्ये एक महिलेचा चेहरा जर या राजकारणाला मिळाला, मुख्यमंत्रीपदाला महिलेचा चेहरा मिळाला तर कदाचित राजकारणाचा एकूण स्तरसुद्धा बदलू शकतो. राजकारणाचा हा अर्वाच्य स्तरसुद्धा निश्चितपणे बदलू शकतो. एक वेगळं वळण राजकारणाला मिळू शकतं. हे चित्र बदलू शकतं. अधिक आश्वासक चित्र निर्माण होऊ शकतं असं मला उगाच वाटतं. माझी आशा भाबडी आहे का? आय डोंट नो. मला वाटलं ते शेअर केलं. तुम्हाला काय वाटतं? जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये. बाकी बोलत राहू, भेटत राहू.